नमस्कार मित्रांनो, स्पर्धा निधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक चालू घडामोडी सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 42 लेक्चर झालेले. हे 43 म्हणजे 43व्या नंबरचं लेक्चर आहे. याच्या अगोदरचे जे सगळे लेक्चर्स आहे चालू घडामोडीचे, ज्यामध्ये मी 2022चे सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले, जे तुम्हाला आता 5 नोव्हेंबरला म्हणजे जे आता गट क आहे तर तिला पण उपयोगी ठरतील. त्याच्यानंतर इथून पुढे होणाऱ्या ज्या मेन्स परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, तर त्याच्यासाठीही या उपयुक्त ठरतील. आणि आगामी 2023च्या ज्या प्रिलियम्स आहेत, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, त्याच्यासाठी पण ही पूर्ण सिरीज जी आहे ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि हीच सिरीज आपण पुढे पण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे कंटिन्यू करूच, जेणेकरून तुम्हाला आगामी 2022 मधल्या ज्या मेन्स किंवा 23 मधल्या मेन्स आणि त्याच्यानंतर परत ज्या आहे तर प्रिलियम्स पुढच्या वर्षीच्या 2023च्या, तर तिथपर्यंत सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या आपण क्लिअर करू. म्हणजे तुमचे सगळे मुद्दे मी कव्हर करेल, जेणेकरून या सिरीजमध्येच तुमचे सगळं चालू घडामोडी व्यवस्थित कव्हर होईल आणि तुम्हाला चालू घडामोडीचं टेन्शन राहणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी टेलिग्राम चॅनल अजूनही तुम्ही जॉईन केलं नसेल तर कृपया जॉईन करा, कारण मी टेलिग्राम चॅनलवर चालू घडामोडीचे याच्या अगोदरचे तर भरपूर प्रश्न टाकलेले आहेच, पण वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न पण मी तिथे टाकत असतो. इथून पुढे पण टाकत राहणार, जेणेकरून त्या तुम्हाला जे आहे तर त्याचा आगामी परीक्षेसाठी खूप फायदा होईल. त्याच्यामुळे काय करा, हे मागचे लेक्चर बघितलं असेल व्यवस्थित बघा. टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न रोज सोडा, याच्या अगोदरचे सोडले नसतील तर ते पण सोडून घ्या. आलं लक्षात? या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता हे जे लेक्चर आहे ते आता 5 नोव्हेंबरसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि याच्या अगोदरचे लेक्चर अजूनही वेळ गेलेली नाही, त्याच्या मागचे लेक्चर बघितले नसेल तर कृपया बघून घ्या. फास्टमध्ये तुम्ही ते बघू शकता, जेणेकरून ते तुम्हाला आता एक्झामसाठी फायदेशीर ठरतील. आलं लक्षात? आता आपण आज खूप महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे आणि त्याच्यासाठी हमखास प्रश्न त्याच्यावर गट क ला किंवा गट ब ला असतो. आणि गट ब लाच आत्ता याच्यातल्याच एका मुद्द्यावर प्रश्न विचारलेला आहे, तो पण मी तुम्हाला सांगतो. आणि गट क ला पण प्रश्न आता म्हणजे 5 नोव्हेंबरसाठी पण प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आलं लक्षात? आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण याला लेक्चरला सुरुवात करूया. फक्त याच्या अगोदर एक सांगतो मित्रांनो, बघा आता 50 लेक्चर जे आहे तर तिथपर्यंत तुम्हाला मी नोट्स अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे जे मी सांगितलेलं आहे की 50 लेक्चरच्या नोट्स त्या फक्त तुम्हाला 100 रुपयात मिळतील असं मी सांगितलेलं आहे. तर त्याच्या ज्यांनी पण अजून त्या नोट्स घेतलेल्या नसतील, आता 5 नोव्हेंबरसाठी जर त्यांना फास्टमध्ये रिव्हिजनसाठी त्या नोट्स पाहिजे असतील तर कृपया या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करा. तुम्हाला त्या नोट्स ज्या आहेत तर त्या मिळून जातील, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त ठरतील. आलं लक्षात? चला तर मित्रांनो मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आपला विविध क्षेत्रातील क्रांत्या. आता बघा, याच्यावर हमखास एक प्रश्न असतो सरळ आता पण कंबाईनच्या 8 ऑक्टोबरची जी गट ब ची परीक्षा झाली तिच्यात बी आता एक प्रश्न याच्यावर, हे जर तुम्हाला माहिती असतं तर तो प्रश्न तुमच्या सहजरित्या सुटला असता, जो तुम्हाला आता विचारलेला गोल्डन फायबरवर किंवा सुवर्ण तंतू म्हणजे काय किंवा कशाशी संबंधित असा एक प्रश्न होता, कोणत्या पिकाला म्हटलं जातं, तर तो प्रश्न हे जर तुम्हाला माहिती असतं तर सहज सुटला असता. तर असाच प्रश्न गट क ला पण विचारू शकतात. इथून पुढे कोणत्याही एक्झामला याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. तर आपल्याला विविध क्षेत्रात झालेल्या ज्या क्रांती, मी सांगतो डिटेल सगळं, तर हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे जर आपल्याला सगळं माहिती असेल तर हीच एक्झाम नाही, तर जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता तोपर्यंत तुम्हाला हे जे आहे ते लेक्चर जे आहे ते कामं येईल. त्याच्यामुळे बघा मित्रांनो, आता आपण बघणार आहे पहिला मुद्दा आपल्याला विविध क्षेत्रातील क्रांत्या. काय विविध क्षेत्रातील क्रांत्या? सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथे एक समजून घेऊ मित्रांनो, क्रांती म्हणजे काय. काळजी करू नका, सगळं बेस्ट टू हाय लेवल सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. क्रांती म्हणजे काय किंवा रिव्हॉल्युशन म्हणजे काय, क्रांती म्हणजे काय किंवा रिव्हॉल्युशन म्हणजे काय. आता आपण विविध क्षेत्रातील म्हणजे वेगवेगळे क्षेत्र आहे त्यामध्ये झालेली क्रांती किंवा त्याच्यामध्ये झालेली जे रिव्हॉल्युशन आहे ते बघणार आहे. पण याच्या अगोदर आपल्याला रिव्हॉल्युशन म्हणजे काय किंवा क्रांती म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. बरोबर. क्रांती म्हणजे काय बघा मित्रांनो, एखाद्या क्षेत्रात अचानक झालेला बदल. बघा, साधं सरळ सोपं, एखाद्या क्षेत्रात अचानक झालेला बदल ते म्हणजे क्रांती. आणि जसे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे अचानक बदल झाले आणि ज्याच्यामुळे काहीतरी वेगळं निर्माण झालं आणि त्या बदलाला काहीतरी एक वेगळं नाव दिलं, म्हणजे त्या क्षेत्रात झालेली ती क्रांती आणि त्या क्रांतीला दिला गेलेलं ते नाव. आलं लक्षात? क्रांती म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रात अचानक झालेला बदल म्हणजे क्रांती. सरळ प्रश्न येतो, क्रांती जोड्या लावायला विचारतात किंवा या क्रांतीला किंवा XYZ क्रांती कशाशी संबंधित आहे, कोणत्या पिकाशी संबंधित आहे, असा सरळ प्रश्न येतो. आलं लक्षात? क्रांती म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रात अचानक झालेला बदल किंवा अचानक झालेला बदल म्हणजे क्रांती. आणि ज्या क्षेत्रात तो बदल झाला त्या क्षेत्रानुसार त्याला असं विशिष्ट प्रकारचं एक नाव दिलं, तर त्या नावाला कोणत्या प्रकारची क्रांती म्हणतात किंवा कोणत्या कशाशी संबंधित ती क्रांती आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात. बघा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो आता, क्रांती म्हणजे काय तुम्हाला कळालं, अचानक झालेला बदल. त्याचं एक उदाहरण सांगतो बघा मित्रांनो तुम्हाला मी. बाकी गोष्टी मी डिटेल नाही सांगणार, एक गोष्ट डिटेल सांगतो, बाकी तुम्हाला सहज लक्षात येऊन जातील. हरित क्रांती. आता हरित क्रांती म्हणजे काय की अन्नधान्य उत्पादन. आता मी सांगितलं तुम्हाला, क्रांती म्हणजे एक विशिष्ट क्षेत्रात झालेला किंवा एखाद्या क्षेत्रात झालेला अचानक बदल. आता हरित क्रांती ही कशाशी संबंधित आहे,
अन्नधान्य उत्पादन म्हणजे काय, तर अन्नधान्यामध्ये अचानक झालेला बदल आणि त्या बदलाला ठेवले गेलेलं नाव म्हणजे हरित क्रांती किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन. बघा मित्रांनो, हरित क्रांती म्हणजे काय, हे अन्नधान्याशी संबंधित आहे आणि विशेषतः अन्नधान्यामध्ये पण गहू आणि तांदूळ या पिकांशी संबंधित आहे. गहू आणि तांदूळ, कोणती, हरित क्रांती. म्हणजे गहू आणि तांदूळ किंवा अन्नधान्यामध्ये अचानक बदल झाला आणि या त्याच्या उत्पादनामध्ये अचानक बदल झाला आणि त्या बदलाला ठेवलं गेलेलं नाव म्हणजे काय, हरित क्रांती किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन. मग हरित क्रांती कशाशी संबंधित आहे, अन्नधान्या संबंधित. का संबंधित आहे, कारण अन्नधान्यामध्ये अचानक झालेला बदल, त्याच्या उत्पादनात अचानक झालेला बदल आणि अचानक झालेला बदल म्हणजे काय, क्रांती, आणि त्याला ठेवले गेलेलं नाव काय, हरित क्रांती. आलं लक्षात. म्हणजे हरित क्रांती कशाशी संबंधित आहे, अन्नधान्याशी संबंधित. बघा मित्रांनो, ज्यावेळेस हरित क्रांती झाली, सपोज 1965-66 त्या दरम्यान, 64-65-66 दरम्यान, म्हणजे भारतात, तिकडे अगोदर झाली अमेरिकेत वगैरे थोडंसं आणि त्याच्यानंतर भारतात झाली. तर नॉर्मन बोरलॉग, हे एकच डिटेल सांगणार मी तुम्हाला, बाकी फास्टमध्ये सांगेल, फक्त तुम्हाला सांगतो नेमकं कशा प्रकारे क्रांती घडून येते. तर नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं, याच्या अगोदर जे आहे तर आपल्याला खूप खाण्यापिण्याची खूप टंचाई होती, अन्नधान्याची खूप मोठी टंचाई होती. कधी, क्रांती होण्याच्या अगोदर. कोणती क्रांती, हरित क्रांती होण्याच्या अगोदर. नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं की गहू असतील किंवा तांदूळ असतील, असे वेगवेगळ्या यांच्या पिकांच्या किंवा यांच्या वेगवेगळ्या जाती शोधून काढल्या आणि याच्यामुळं काय झालं, त्यांनी त्या स्प्रेड केल्या आणि त्याच्यामुळं अचानकच जे आहे तर गव्हाचं आणि तांदळाचं किंवा अन्नधान्याचं अचानकच उत्पादन वाढलं. आणि बरोबर, आणि क्रांती म्हणजे काय, अचानक झालेला बदल. मग अचानक उत्पादन वाढलं आणि तिथेच घडून काय आली, हरित क्रांती, आणि त्यालाच नाव काय दिलं, हरित क्रांती. मग हरित क्रांती कशाशी संबंधित आहे, अन्नधान्याशी संबंधित. आलं लक्षात. ओके. आता अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात पण अशा क्रांती झालेल्या असतील. म्हणजे वेगवेगळे पीक, जसं दूध आहे, अगोदर दूध म्हणजे दूध नव्हतं, मिल्क, त्याच्यानंतर अचानक दूध खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हायला लागलं, याचा अर्थ दुधाचं उत्पादन वाढलं. म्हणजे काय, की दुधाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली. आलं लक्षात. मग तसे वेगवेगळ्या क्षेत्रात जे आहे तर ते वेगवेगळ्या क्रांत्या घडून आल्या असतील. बरोबर. मग आता त्या क्रांत्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आपल्याला एवढंच बघायचं आणि ते तुमच्या लगेच आता लक्षात येईल. बघा मित्रांनो, काळी क्रांती, हिला ब्लॅक रिव्हॉल्युशन असं म्हणतात. काय, ही हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे, अन्नधान्य उत्पादन. त्याच्यानंतर काळी क्रांती किंवा कृष्ण क्रांती, हिला म्हणतात पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे. कोणती, ब्लॅक रिव्हॉल्युशन. हे शॉर्टकटमध्ये लिहितो, ग्रीन रिव्हॉल्युशन, हे इंग्लिश नाव पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण मराठीत विचारलं तर आपल्याला कन्फ्युजन होतं. इंग्लिशमध्ये बघितलं की सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतात. ब्लॅक रिव्हॉल्युशन किंवा कृष्ण क्रांती किंवा काळी क्रांती कशासाठी म्हणतात, पेट्रोलियम उत्पादन. म्हणजे पेट्रोलियम उत्पादनात जी बदल होत आहे किंवा आपण त्याचे उत्पादन वाढण्यासाठी जी अचानक बदल करतोय, तर त्याच्यात घडून येणाऱ्या क्रांतीला काय म्हणतात, काळी क्रांती किंवा कृष्ण क्रांती. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ब्लॅक रिव्हॉल्युशन. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, निळी क्रांती किंवा नील क्रांती, ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. सांगा कशाशी संबंधित आहे, निळी क्रांती किंवा नील क्रांती कशाशी संबंधित आहे, मत्स्य उत्पादन. यालाच म्हणतात ब्ल्यू रिव्हॉल्युशन. कशासाठी, निळी क्रांती किंवा नील क्रांती कशाशी संबंधित आहे, मत्स्य उत्पादन. आणि इंग्लिशमधनं काय म्हणतात निळ्या क्रांतीला, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे काय, क्रांती. निळी क्रांती म्हणजे काय, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. आणि कशाशी संबंधित आहे, मत्स्य उत्पादन. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती. आता हे सरळ प्रश्न विचारतात, आपल्याला ह्या गोष्टी सरळ माहिती असणं गरजेचं आहे. श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती, हिला धवल क्रांती असं पण म्हणतात. बघा मित्रांनो, हिलाच काय म्हणतात, धवल क्रांती. मग श्वेत क्रांती, पांढरी क्रांती किंवा धवल क्रांती कशाशी संबंधित आहे, दुग्ध उत्पादन. आलं लक्षात. आता बघा मित्रांनो, वर्गीस कुरियन नावाची व्यक्ती तुम्हाला माहिती असेल. यांनी काय केलं, अगोदर दुधाचा खूप तुटवडा होता, यांनी ना दूध महापूर योजना राबवली, वेगवेगळ्या त्याच्यासाठी खूप कार्य केलं आणि दुधाच्या क्षेत्रामध्ये अचानकच बदल घडून आणला. कोणी, वर्गीस कुरियन यांनी. बरोबर. मग त्या क्रांतीला नाव काय, अचानक झालेला बदल म्हणजे काय, क्रांती, आणि त्याला नाव काय दिलं गेलं, श्वेत क्रांती, पांढरी क्रांती किंवा धवल क्रांती, व्हाईट रिव्हॉल्युशन. आलं लक्षात. त्यालाच काय म्हणतात, व्हाईट रिव्हॉल्युशन. म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे, दूध उत्पादन. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तपकिरी क्रांती किंवा ब्राऊन रिव्हॉल्युशन. बघा मित्रांनो, तपकिरी क्रांती किंवा ब्राऊन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे, कोकोआ उत्पादन, जे फळ आहे कोकोआ उत्पादन, चांबडे उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत तुम्हाला माहिती आहे, सौर ऊर्जा, पवन चक्की किंवा पवन ऊर्जा, हे जे ऊर्जा आहे ते अपारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहे तर याच्याशी संबंधित असेल. त्याच्यानंतर चांबडे उत्पादनाशी संबंधित असेल आणि कोकोआ उत्पादन. तर याच्याशी संबंधित असणारी जी रिव्हॉल्युशन किंवा क्रांती तर ती कोणती आहे, ब्राऊन रिव्हॉल्युशन किंवा
तपकिरी क्रांती, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आलं लक्षात? मला असं वाटतं मी मुद्दाम थोडंसं स्लो केली स्पीड, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदाच बघितलं की परत हे लेक्चर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही MPSC करता किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करता तोपर्यंत काम येईल. आलं लक्षात? तर त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हाच प्रश्न आता 8 ऑक्टोबरला विचारलेला. कधी? 8 ऑक्टोबरची जी कंबाईन झाली तर त्याच्यामध्ये हाच प्रश्न विचारलेला. कोणता? गोल्डन फायबर किंवा सोनेरी तंतू किंवा सुवर्ण तंतू खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? आता सोनेरी तंतू क्रांती म्हणजे ताग उत्पादन किंवा ज्यूट उत्पादन. तागालाच इंग्लिशमधनं काय म्हणतात? ज्यूट उत्पादन. तर ज्यूट उत्पादन किंवा ताग उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? सोनेरी तंतू क्रांती. आता सोनेरी म्हणजे काय? गोल्डन. आणि तंतू म्हणजे काय? फायबर. गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन जे आहे तर ती कशाशी संबंधित आहे? ताग उत्पादन. आणि तागालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ज्यूट उत्पादन. आता प्रश्न काय विचारला गेला होता? सोनेरी तंतू किंवा सुवर्ण तंतू खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? आता आपल्याला हे जर माहिती असते की सोनेरी तंतू किंवा सुवर्ण तंतू किंवा गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन ही आहे ना ज्यूट किंवा ताग या उत्पादनाशी संबंधित आहे, तर आपला प्रश्न व्यवस्थित बरोबर आला असता. बऱ्याच जणांचा आलाही असेल. बघा मित्रांनो, सोनेरी तंतू क्रांती कशाची? ताग उत्पादन. सोनेरी तंतू गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता इथे लक्ष द्या, सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती. आता सोनेरी तंतू क्रांती गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन जे तर ताग उत्पादनाशी संबंधित आहे. बरोबर? याची इंग्लिश नाव का सांगतो लक्षात घ्या, कारण इथं मुलं बरेच रेशीम वगैरे करून आले, कारण मराठीत कन्फ्युजन झालं, पण इंग्लिशमध्ये कन्फर्म माहिती असलं गोल्डन रिव्हॉल्युशन किंवा गोल्डन फायबर म्हणजे काय तर ताग, तर आपला प्रश्न चुकत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला इंग्लिश नावं पण इथे सांगत आहे किंवा सांगणार आहे. सोनेरी तंतू किंवा गोल्डन फायबर किंवा गोल्डन रिव्हॉल्युशन, हे बघा गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन आणि गोल्डन रिव्हॉल्युशन याच्यात फरक आहे. आता गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन हे ताग उत्पादनाशी संबंधित आहे, पण फक्त गोल्डन रिव्हॉल्युशन किंवा सुवर्ण क्रांती किंवा सोनेरी क्रांती जे आहे तर फलोत्पादन म्हणजे फळं जे असतात ते फलोत्पादन, मध उत्पादन आणि मधुमक्षिका पालन याच्याशी संबंधित आहे. मग मला सांगा, सोनेरी क्रांती किंवा सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? गोल्डन रिव्हॉल्युशन, मध उत्पादन, फल उत्पादन किंवा मधुमक्षिका पालन याच्याशी संबंधित आहे. आणि गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन किंवा सुवर्ण तंतू क्रांती ही ताग उत्पादनाशी संबंधित आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, चंदेरी किंवा रजत क्रांती ही अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. बरोबर? अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. कोणती? चंदेरी किंवा रजत क्रांती. हिलाच इंग्लिशमध्ये म्हणतात सिल्व्हर रिव्हॉल्युशन. सिल्वर रिव्हॉल्युशन. आता गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणजे काय? फल उत्पादन, मध उत्पादन, मधुमक्षिका पालन. बरोबर? आणि गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन म्हणजे काय? ताग उत्पादन. पण सिल्वर किंवा रजत किंवा चंदेरी रिव्हॉल्युशन किंवा क्रांती म्हणजे काय? अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. कोणती? चंदेरी किंवा रजत किंवा सिल्वर जी रिव्हॉल्युशन आहे तर ती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. आलं लक्षात? हे गोष्टी माझ्या तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो. एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो म्हणजे तुमच्या हे लगेच पाठच होऊन जाईल. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य उत्पादन. काळी किंवा कृष्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? पेट्रोलियम उत्पादन. त्याच्यानंतर निळी क्रांती किंवा नील क्रांती कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन. त्याच्यानंतर श्वेत क्रांती, पांढरी क्रांती किंवा धवल क्रांती किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. त्याच्यानंतर तपकिरी किंवा ब्राऊन रिव्हॉल्युशन, तपकिरी क्रांती किंवा ब्राऊन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे? कोको उत्पादन, चामडे उत्पादन, अपारंपरिक ऊर्जा स्रोत. आलं लक्षात? त्याच्यानंतर सोनेरी तंतू क्रांती, गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन किंवा सोनेरी तंतू काय? ताग. आणि ही त्याच्यातली क्रांती कोणती? सोनेरी तंतू क्रांती, ताग उत्पादन. तागलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ज्यूट उत्पादन. त्याच्यानंतर सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती. आता सोनेरी तंतू वेगळी आणि फक्त सोनेरी क्रांती वेगळी. आता सोनेरी क्रांती जर विचारलं तर फलोत्पादन, मध उत्पादन किंवा मधुमक्षिका पालन. आणि चंदेरी रजत, चंदेरी किंवा रजत किंवा सिल्वर रिव्हॉल्युशन जी आहे तर ती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. सांगा, रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. फक्त चंदेरी आणि रजत एवढे सिंगल नावं आहे. मी पुढच्या पेजवर तुम्हाला ते सांगतो. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं होतं चंदेरी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. बरोबर? पण इथं बघा काय दिलं? चंदेरी तंतू क्रांती. फायबर नालं मदत. तर चंदेरी तंतू क्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. फक्त चंदेरी किंवा रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. बरोबर? पण चंदेरी तंतू क्रांती म्हणजेच काय? सिल्व्हर फायबर रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे? कापूस उत्पादन. आणि त्याच्यात गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन ताग उत्पादन. बघा, सोनेरी म्हणलं की ताग. तागाचा कलर बघितला असेल तुम्ही कसा असतो? थोडा त्या टाईप असतो, म्हणजे इमॅजिनेशन करायला आपल्याला ब्राऊन टाईप म्हणजे सोनेरी टाईप. तर सोनेरी तंतू क्रांती, गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन ताग उत्पादन आणि सिल्व्हर फायबर रिव्हॉल्युशन म्हणजे कापूस उत्पादन आणि फक्त सिल्व्हर रिव्हॉल्युशन म्हणजे अंडी उत्पादन. चंदेरी किंवा रजत बघितलं ना आपण. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, करडी क्रांती. बघा, हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तुमच्यासाठी खूप दिवस हे कामं येतील. करडी क्रांती किंवा ग्रे रिव्हॉल्युशन.
करडी क्रांती किंवा ग्रे रिव्हॉल्युशन ही जी आहे इथं खत उत्पादनाशी संबंधित आहे. खालीलपैकी करडी क्रांती कशाशी संबंधित आहे, कोणत्या गोष्टीच्या उत्पादनाशी संबंधित आहे, तर कोणत्या खत उत्पादन. आणि करडी क्रांतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ग्रे रिव्हॉल्युशन. लक्षात. त्याच्यानंतर गुलाबी क्रांती आता बघा, पिंक रिव्हॉल्युशन. पिंक रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे, कांदा उत्पादन, झिंगे उत्पादन, औषध उत्पादन आणि कोळंबी उत्पादन. खालीलपैकी पिंक क्रांती किंवा पिंक रिव्हॉल्युशन किंवा गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, कांदा उत्पादन, झिंगे उत्पादन, औषधी उत्पादन आणि कोळंबी उत्पादन याच्याशी संबंधित असलेली क्रांती कोणती. बघा मित्रांनो, गुलाबी क्रांती, तिलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पिंक रिव्हॉल्युशन असं तिला म्हणतात. तर असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लाल क्रांतीलाच इंग्लिशमध्ये म्हणतात रेड रिव्हॉल्युशन. तर ही आहे ना, टोमॅटोचा कलर लाल असतो, बरोबर. त्याच्यानंतर मांस पण लालच असतं. तर टोमॅटो आणि मांस म्हणजे अगोदर सपोज आपण त्याला ते ब्लड वगैरे त्या गोष्टीचा विचार केला तर मांस आणि टोमॅटो हे याच्यासाठी कोणती क्रांती आहे, लाल क्रांती किंवा रेड रिव्हॉल्युशन. मग मला सांगा, लाल क्रांती कशी संबंधित आहे, टोमॅटो उत्पादन, मांस उत्पादन. गुलाबी क्रांती कशी संबंधित आहे, कांदा उत्पादन, झिंगे उत्पादन, औषध उत्पादन आणि कोळंबी उत्पादन. करडी क्रांती कशी संबंधित आहे, खत उत्पादन. चंदेरी तंतू क्रांती कशी संबंधित आहे, कापूस उत्पादन. आता लाल क्रांती टोमॅटो किंवा मांसाशी संबंधित आहे म्हणजे काय तर बघा मित्रांनो, टोमॅटो किंवा मांस याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या उत्पादनात अचानक झालेला बदल, तो आपण केला आणि तो झालेला अचानक बदल आणि त्याला ठेवलं गेलेलं नाव म्हणजेच लाल क्रांती. असे मी पहिल्यांदाच तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पिवळी क्रांती किंवा पीत क्रांती. आता पिवळी म्हणजे काय, येल्लो रिव्हॉल्युशन. पिवळी किंवा पीत क्रांती जी आहे ते येल्लो रिव्हॉल्युशन. तर ही तेलबिया उत्पादन आणि खाद्यतेल उत्पादन. तेलबिया उत्पादन जे आहे तर मोहरी असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, तर अशा तेलबिया आहे. तर याच्या उत्पादनात जो अचानक झालेला बदल आहे तर त्याला नाव काय दिलेलं आहे, पिवळी क्रांती किंवा पीत क्रांती. त्याच्यानंतर खाद्यतेल उत्पादन एकाशी संबंधित कोणती क्रांती, याच्याशी संबंधित येल्लो रिव्हॉल्युशन किंवा पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती. कशाशी संबंधित पिवळी क्रांती, तेलबिया उत्पादन, खाद्यतेल उत्पादन. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, गोल रिव्हॉल्युशन, राऊंड रिव्हॉल्युशन. गोल क्रांती किंवा राऊंड रिव्हॉल्युशन ही बटाटे उत्पादनाशी संबंधित आहे. बटाटे गोल असतात, तर असं लक्षात ठेवा, गोल क्रांती जी आहे तर ती बटाटे उत्पादनाशी संबंधित आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, इंद्रधनुष्य क्रांती किंवा सदाहरित क्रांती. आता मी तुम्हाला सांगितलं हरित क्रांती, बरोबर, एकदम स्टार्टिंगचाच मुद्दा सांगितला. हरित क्रांती म्हणजे अन्नधान्याशी संबंधित किंवा अन्नधान्यामध्ये जो अचानक बदल घडून आला त्याला जे आपण नाव दिलं तर त्याला काय म्हणायचं, हरित क्रांती. पण ते जे ना विशिष्ट पिकांपुरतं मर्यादित होतं. मी तुम्हाला हे पण सांगितलं, कोणतं, गहू असेल, तांदूळ असेल, तर याच्या विशिष्ट अशा पिकांपुरतं जे आहे तर ते मर्यादित होतं. पण इथं एक बाब मित्रांनो, इंद्रधनुष्य क्रांती किंवा सदाहरित क्रांती ही कृषी क्षेत्रातील सर्वकष विकासासंबंधी जे आहे तर ती संबंधित आहे. कोणती, इंद्रधनुष्य क्रांती आणि किंवा सदाहरित क्रांती. मग तुम्हाला जर असं विचारलं, इंद्रधनुष्य क्रांती किंवा सदाहरित क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर ती कृषी क्षेत्रातील सर्वकष विकास, म्हणजे कृषी क्षेत्रातील जे सर्वकष विकास जे आहे म्हणजे सगळ्या पिकांचा. तिथं आता हरित क्रांतीमध्ये जी पहिली हरित क्रांती झाली आपली, तर ती फक्त गहू, तांदूळ अशा मोजक्या पिकांशी संबंधित होती. पण इंद्रधनुष्य क्रांती किंवा सदाहरित क्रांती कशाशी संबंधित आहे, कृषी क्षेत्रातील सर्वकष विकास. आणि या इंद्रधनुष्य किंवा हरित किंवा सदाहरित क्रांतीला दुसरी हरित क्रांती असं पण म्हणतात. बघा मित्रांनो, दुसरी हरित क्रांती ती आपण पहिली बघितली ती हरित क्रांती, बरोबर. पण इंद्रधनुष्य क्रांती किंवा सदाहरित क्रांतीला दुसरी हरित क्रांती असं पण म्हणतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अमृत क्रांती ही नद्याजोड प्रकल्पाशी संबंधित आहे. नद्याजोड प्रकल्प म्हणजे काय, भारतातील ज्या सगळ्या नद्या आहेत तर त्या एकमेकांना जोडून पाणी जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगात आणून, ज्या कोरड्या पडणाऱ्या नद्या आहेत तिथे पाणी सोडून लोकांना जास्तीत जास्त सगळं क्षेत्र जे आहे तर ते पाण्याखाली आणून जो विकास करायचा तर नद्याजोड प्रकल्प विकास आहे. आणि त्याला त्याच्या क्षेत्रात जी घडून येणारी क्रांती आहे किंवा त्याच्यात जे नाव दिलेलं आहे तर त्याला काय म्हणतात, अमृत क्रांती. मग अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे, जो नद्याजोड प्रकल्प आहे भारतातला पूर्ण तर त्याच्याशी संबंधित असणारी क्रांती कोणती आहे, अमृत क्रांती. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आणि शेवटची क्रांती बघा मित्रांनो, नारंगी क्रांती ही युक्रेनमधील क्रांती आहे. म्हणजे युक्रेनमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन म्हणजे काय, युक्रेनमध्ये जे काही गोष्टी अशा चुकीच्या होत होत्या तर त्याच्या विरोधात, म्हणजे सरकारच्या विरोधात किंवा चुकीच्या गोष्टीच्या विरोधात जे आहे तर तेथील जनतेने, तेथील म्हणजे कुठल्या, युक्रेनमध्ये जनतेने त्या व्यवस्थेविरुद्ध घडून आणलेली जी क्रांती आहे आणि ती व्यवस्था सरळ करायला लावली तर तिला ऑरेंज क्रांती असं म्हणतात. काय, ऑरेंज रिव्हॉल्युशन किंवा ऑरेंज क्रांती असं म्हणतात. युक्रेनमधील जी क्रांती तिला काय म्हणतात, ऑरेंज क्रांती किंवा नारंगी
क्रांती. आलं लक्षात? मला असं वाटतं मी बराच वेळ तुम्हाला याच्यासाठी दिलाय. याचं कारण एकच होतं की सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थितरित्या लक्षात याव्यात. आणि मला असं वाटतं की क्रांतीबद्दल तुमचा आता प्रश्न आला तर चुकणार नाही. मी तुम्हाला इंग्लिश नावं पण सगळे सांगितले, मराठी नावं पण सांगितले, क्रांती म्हणजे काय ते सांगितलं, आणि कोणत्या क्षेत्राशी कोणती क्रांती संबंधित आहे हे पण अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं असं मला वाटतं. आणि असं गृहीत धरून तुम्हाला सगळं समजलं, असं गृहीत धरून आता आपण पुढं जाऊयात. चालायचं पुढं मग. आता दुसरा महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, हे तुम्हाला ना असं तुम्हाला कुठे भेटणार नाही, असं लेक्चर पण कोणी डायरेक्ट घेत नाही. पण मी सांगतो तुम्हाला, हे सरळ प्रश्न विचारतात खालीलपैकी. आता आपल्याला दुसरा मुद्दा काय, चर्चेतील महत्त्वाचे पुस्तके आणि त्यांचे लेखक किंवा लेखिका. म्हणजे आता काही पुस्तके सरळ देतात खालीलपैकी हे पुस्तक किंवा हे बुक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे किंवा याचे लेखक कोण आहे. सरळ प्रश्न येतो. कंबाईन गट ब ला आणि क ला तर दाट शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे, जे चर्चेतले पुस्तक आहे तर त्याचे नावं आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असायलाच पाहिजे, बरोबर. आता मी तुम्हाला हे जे आहे तर सगळे महत्त्वाचे जे चर्चेतले सगळे पुस्तक आहेत तर त्याची लिस्ट काढलेली. ही लिस्ट तुम्हाला मी थोडं स्लो घेईल, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळतील. फक्त जे सांगतोय ते व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐका. काय मुद्दा आपला दुसरा, चर्चेतील महत्त्वाचे पुस्तके आणि त्यांचे लेखक किंवा लेखिका जे आहे तर त्या आपण बघणार आहे. आता बघा मित्रांनो, BV माय स्टोरी. आता काय सांगा, BV माय स्टोरी खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? काय कळतं आपल्याला? काहीच माहीत नसतं ना. पण हे आपल्याला पाठच करायचं किंवा असं माहिती असणंच गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला उत्तर तिथे निघेल. याला लॉजिक पण काहीच नसतं. आता BB जे आहे तर बेंजामिन यांचंच निकनेम आहे. म्हणजे बेंजामिन नेतन्याहू हे जे लेखक आहे, मी सांगतो सगळं डिटेल यांच्याबद्दल. बेंजामिन नेतन्याहू हे जे या पुस्तकाचे लेखक आहे, BB माय स्टोरी. तर BB जे आहे तर त्याचा अर्थ बेंजामिन असा होतो आणि त्यांचं निकनेम BB आहे. तर त्याच्यावरून BB माय स्टोरी हे बेंजामिन नेतन्याहू यांचं पुस्तक आहे. आणि बेंजामिन नेतन्याहू हे जे आहे तर इस्रायलचे माजी पंतप्रधान आहे. कोण? बेंजामिन नेतन्याहू. आणि यांचं जे आत्मचरित्र आहे तर त्यांचं आत्मचरित्र काय आहे? BB माय स्टोरी. आता 2021ला ते निवृत्त झालेत, म्हणजे 2021 पर्यंत ते इस्रायलचे पंतप्रधान होते. आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते कोणतं आहे? BB माय स्टोरी. मग BB किंवा बेंजामिन माय स्टोरी हे पुस्तक खालीलपैकी कुणाचं आहे किंवा कुणाचं आत्मचरित्र आहे? तर कुणाचं? बेंजामिन नेतन्याहू. कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? इस्रायल. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, द हिरो ऑफ टायगर हिल. द हिरो ऑफ टायगर हिल. द हिरो ऑफ टायगर हिल योगेंद्र सिंग यादव यांचं आत्मचरित्र आहे. बघा लक्षात द्या, द हिरो ऑफ टायगर हिल. टायगर हिलचा जो हिरो असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे. कोणाचं? योगेंद्र सिंग यादव. आता योगेंद्र सिंग यादव कोण होते? बघा मित्रांनो, आपलं जे आता कारगिल युद्ध झालं 1999ला, तर या कारगिल युद्धामध्ये यांनी इतका छान पराक्रम गाजवला होता. त्या पराक्रमामुळे सगळ्यात कमी वयात त्यांना परमवीर चक्र मिळालं होतं. सगळ्यात कमी वयात परमवीर चक्र मिळवणारे जे होते तर हे कॅप्टन योगेंद्र सिंग यादव आहे. आणि यांचं जे आत्मचरित्र आता प्रकाशित झालं की आत्मचरित्र आहे तर ते आत्मचरित्र आहे द हिरो ऑफ टायगर हिल. द हिरो ऑफ टायगर हिल हे आत्मचरित्र कोणाचं किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कोण? योगेंद्र सिंग यादव. आणि काय कशामुळं यांना 1990 म्हणजे त्यांची मागची पार्श्वभूमी काय आहे तर हे आर्मीत होते. 1999ला जे कारगिल युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये त्यांनी अभूतपूर्व किंवा चांगली कामगिरी बजावली. सगळ्यात कमी वयात परमवीर चक्र त्यांना मिळालं होतं. कोणाला? योगेंद्र सिंग यादव. आणि त्यांचं आत्मचरित्र काय आता? द हिरो ऑफ टायगर हिल. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला सांगा, BB माय स्टोरी बेंजामिन नेतन्याहू. त्याच्यानंतर द हिरो ऑफ टायगर हिल योगेंद्र सिंग यादव. त्याच्यानंतर माइंड मास्टर. आता आपल्याला माहिती आहे विश्वनाथ आनंद. आलं? चेसचा बादशाह किंवा बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथ आनंद, विश्वविजेता विश्वनाथ आनंद असं आपण म्हणतो. माइंड मास्टर ऑब्वियस तो स्वतःच माइंडचा मास्टर होता. कोण? विश्वनाथ आनंद होते. तर त्याच्यामुळं त्यांचं जे पुस्तक आहे तर ते कोणतं आहे? माइंड मास्टर. मग माइंड मास्टर हे बुक कोणाचं आहे? विश्वनाथ आनंद. माइंड मास्टर या बुकचे लेखक कोण आहे? तर विश्वनाथ आनंद. त्याच्यानंतर द इंडिया स्टोरी बिमल जालान. RBIचे माजी गव्हर्नर. RBIचे माजी गव्हर्नर आपल्याला माहिती आहे कोण? विमल जालान. तर यांचं पुस्तक कोणतं आहे? द इंडिया स्टोरी. मग द इंडिया स्टोरी हे बुक कोणाचं आहे? सांगा. द इंडिया स्टोरी हे बुक कोणाचं आहे? कोणाचं आहे द इंडिया स्टोरी हे बुक? विमल जालान. आलं लक्षात? त्याच्यानंतर द लिटल बुक ऑफ इनकरेजमेंट दलाई लामा. तुम्ही म्हणताल सर हे असं विचारतात सरळ आपल्याला माहितीच असलं पाहिजे. बरं, आता 2017च्या एक्झामला सरळ प्रश्न होता कंबाईनला की माजी राष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं एक बुक विचारलं होतं. तर असं सरळ विचारतात. मी पुढे ते सांगाल तुम्हाला सगळ्या गोष्टी. द लिटल बुक ऑफ इनकरेजमेंट दलाई लामा, जे तिबेटचे सर्वोच्च नेते की तिबेटचे सर्वोच्च स्पिरिच्युअल लीडर किंवा आध्यात्मिक नेते कोण? दलाई लामा. तर यांचं जे पुस्तक आहे द लिटल बुक ऑफ इनकरेजमेंट. त्याच्यानंतर द लिटल बुक ऑफ जॉय.
आता बघा, द लिटल बुक ऑफ इन्करेजमेंट आणि द लिटल बुक ऑफ जॉय हे दोघं पण दलाई लामा यांचेच आहे. फक्त द लिटल बुक ऑफ जॉय हे जे आहे तर दलाई लामाना देसमान टुटू यांच्यासोबत लिहिलेलं आहे. कुणासोबत? देसमान टुटू. द लिटल बुक ऑफ इन्करेजमेंट आणि द लिटल बुक ऑफ जॉय हे दोन्ही बुक कोणाचे? दलाई लामा. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी अजय सिंग हे एक राजकीय नेते भारतातले अजय सिंग पॉलिटिशियन्स आहेत. कोण? अजय सिंग. तर यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे? द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी. द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी हे पुस्तक कोणाचं आहे? अजय सिंग. ओके. त्याच्यानंतर हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक म्हणजे कोविड जो पॅन्डेमिक किंवा आला तर याला अनुषंगून बिल गेट्स यांनी एक पुस्तक लिहिलं. कोणतं? हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक म्हणजे पुढं जर असा कोविड आला तर ते कसं म्हणजे त्याच्या प्रकारच्या सगळ्या ज्या माहिती जी येतं त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं कोणी? बिल गेट्स यांनी. काय? हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता याला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो, तरी पण मी हळूहळू परत रिव्हिजन करून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं आणि परीक्षेत आल्या तुम्हाला त्याचा क्लिक व्हावं. आपल्याला उत्तर असे मतलब असतं आणि तिथं अशाच गोष्टी क्लिक होतात. वाचून ह्या गोष्टी लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या लक्षात राहतील आणि एक्झाममध्ये ऑप्शन दिसल्या उत्तर निघेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, नॉट जस्ट अ नाईट वॉचमन विनोद राय भारताचे माजी कॅग विनोद राय जे आहेत कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया होते भारताचे माजी विनोद राय. त्यांचं बुक कोणतं आहे? नॉट जस्ट अ नाईट वॉचमन. नॉट जस्ट अ नाईट वॉचमन. मग नॉट जस्ट अ नाईट वॉचमन हे बुक कोणाचं आहे? तर कोण? विनोद राय भारताचे माजी कॅग. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, $10 ट्रिलियन ड्रीम हे सुभाषचंद्र गर्ग यांचं पुस्तक आहे. 10 ट्रिलियन ड्रीम म्हणजे हे भारताचे माजी फायनान्स सेक्रेटरी पण होते आणि एक अर्थतज्ञ पण आहे. कोण? सुभाषचंद्र गर्ग. ओके. आणि त्यांचं बुक कोणतं आहे? 10 ट्रिलियन ड्रीम म्हणजे 10 ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न किंवा ड्रीम आहे तर ते सुभाषचंद्र गर्ग यांचं पुस्तक आहे. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर लोकतंत्र के स्वर किंवा द रिपब्लिक इथिक रामनाथ कोविंद भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. द रिपब्लिक इथिक किंवा लोकतंत्र के स्वर किंवा लोकतंत्र के स्वर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? तर रिपब्लिक इथिक हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? तर कोणाचं आहे? भारताचे माजी राष्ट्रपती कोण? रामनाथ कोविंद. आलं लक्षात? ओके. फिअरलेस गव्हर्नन्स किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचं पुस्तक आहे. कोणतं? फिअरलेस गव्हर्नन्स. कोण? किरण बेदी. एकदा फास्टमध्ये रिवाइज करतो, पाठच होऊन जाईल सगळं. बघा मित्रांनो, सांगा, मी विचारतो तुम्ही तिकडून सांगण्याचा प्रयत्न करा. फिअरलेस गव्हर्नन्स हे कुणाचं पुस्तक आहे? कुणाचं आहे? किरण बेदी. त्याच्यानंतर द आर्किटेक्ट ऑफ न्यू बीजेपी अजय सिंग. हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक कोण? बिल गेट्स. ओके. त्याच्यानंतर नॉट जस्ट अ नाईट वॉचमन भारताचे माजी कॅग विनोद राय. त्याच्यानंतर $10 ट्रिलियन ड्रीम सुभाषचंद्र गर्ग. त्याच्यानंतर विमल जालांचं कोणतं? द इंडिया स्टोरी. द लिटल बुक ऑफ इन्करेजमेंट आणि द लिटल बुक ऑफ जॉय हे कोण? दलाई लामा. फक्त लिटल बुक ऑफ जॉय हे दलाई लामा आणि देसमान टुटू या दोघांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर माइंड मास्टर कोण होतं? विश्वनाथ आनंद. त्याच्यानंतर मी सांगितलं मला कारगिल युद्धात सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळालेलं कोण? योगेंद्र सिंग यादव. त्यांचाच आत्मचरित्र कोणतं प्रकाशित झाला आता? द हिरो ऑफ टायगर हिल. आणि बीबी माय स्टोरी कोण? बेंजामिन नेतन्याहू. कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? इस्रायल. आलं लक्षात? मला असं वाटतं लक्षात आलं असेल. एकदा पॉज करून तुम्ही रिवाइज पण करू शकता. आलं लक्षात? चला तर मित्रांनो पुढे बघा मित्रांनो, आता हे महत्त्वाचे 3 पुस्तक लक्षात द्या. रस्किन बॉन्ड जे भारतीय लेखक आहे, रस्किन बॉन्ड भारतीयचे ज्येष्ठ लेखक किंवा खूप प्रसिद्ध लेखक आहे. कोण? रस्किन बॉन्ड. तर यांचं जे येतं 3 पुस्तकं व्यवस्थित लक्षात ठेवा. अ लिटल बुक ऑफ इंडिया कोणाचं आहे? रस्किन बॉन्ड. रायटिंग फॉर माय लाईफ कोण? रस्किन बॉन्ड. त्याच्यानंतर इट्स अ वंडरफुल लाईफ. रायटिंग फॉर माय लाईफ, इट्स अ वंडरफुल लाईफ आणि लिटल बुक ऑफ इंडिया कोण? रस्किन बॉन्ड. परत एकदा सांगतो, मला सांगा, तुम्ही सांगा आता. द लिटल बुक ऑफ इंडिया कोण? रस्किन बॉन्ड. रायटिंग फॉर माय लाईफ रस्किन बॉन्ड आणि इट्स अ वंडरफुल लाईफ कोण? रस्किन बॉन्ड. आलं लक्षात? तिन्ही पण लक्षात राहिले असतील अशी अपेक्षा करतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, बॅचलर डॅड तुषार कपूर. माहिती आपल्याला ॲक्टर तुषार कपूर सगळ्यांना माहिती असेल. तर तुषार कपूर यांचं पुस्तक कोणतं आहे? बॅचलर डॅड हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तुषार कपूर जे अभिनेते आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जे शशी थरूर आहे म्हणजे भारताचे खासदार जे आहे आणि राजकारणी किंवा एक लेखक, उत्तम लेखक पण आहेत ते. द बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे त्यांचं पुस्तक आहे. कोणतं? द बॅटल ऑफ बिलॉंगिंग. कुणाचं? शशी थरूर. कुणाचं? शशी थरूर. आलं लक्षात? द बॅटल ऑफ बिलॉंगिंग. परत एकदा सांगतो, अ लिटल बुक ऑफ इंडिया रस्किन बॉन्ड. रायटिंग फॉर माय लाईफ
रस्किन बॉन्ड, इट्स अ वंडरफुल लाईफ, रस्किन बॉन्ड, बॅचलर डॅड, तुषार कपूर, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, शशी थरूर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, रिसॉल्व्ड झिरो, युनायटिंग नेशन्स इन अ डिव्हायडेड वर्ल्ड, बान की मून. जे युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्राचे, युनायटेड नेशनचे किंवा संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव होते बान की मून, तर यांचं पुस्तक आहे कोणतं? रिसॉल्व्ड झिरो, युनायटिंग नेशन अ डिव्हायडेड वर्ल्ड. कोण? बान की मून. कोण? बान की मून. कोणतं पुस्तक? रिसॉल्व्ड झिरो, युनायटिंग नेशन इन अ डिव्हायडेड वर्ल्ड. हे कोण? बान की मून, जे युनायटेड नेशनचे माजी महासचिव होते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सनराईज ओव्हर अयोध्या, हे जे भारतातले राजकारणी किंवा उत्तम लेखक आहे कोण? सलमान खुर्शीद. तर यांचं एक पुस्तक आहे सनराईज ओव्हर अयोध्या. बघा मित्रांनो, मुस्लिम व्यक्ती सलमान खुर्शीद, तर सनराईज ओव्हर अयोध्या हे त्यांचं पुस्तक आहे. सनराईज ओव्हर अयोध्या. आता अयोध्याचा मुद्दा तर किती गाजला मागे खूप दिवस, अजून पण चालूच असतं. तर सनराईज ओव्हर अयोध्या हे जर पुस्तक कोणाचं असं विचारलं तर सलमान खुर्शीद यांचं आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ, अभिजित बॅनर्जी, जे भारतीय अमेरिकन लेखक किंवा अर्थतज्ञ आहेत. कोण? अभिजित बॅनर्जी, ज्यांना आता मागे नोबेल पण मिळालेला आहे. कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे त्यांचं पुस्तक आहे. कोणतं? कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ. कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ. आलं लक्षात? लेक्चर पूर्ण बघा मित्रांनो, कारण तुम्हाला वाटत असेल आता सांगताय सर कोण इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सांगतोय. आलं लक्षात? नाही तर इतक्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायची काही गरज नाही. पण सरळ विचारतात, अभिजित द कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे पुस्तक विचारलं, तुम्हाला अभिजित बॅनर्जीचं नाव तर ध्यानात येईल का? कुकिंग काय, सेव्ह काय, आणि कशाला ते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी इकडे कशाला येतील? आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे का कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे अभिजित बॅनर्जी यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर लाल सलाम, स्मृती झुबिन इराणी. बाई ते बीजेपीच्या ज्येष्ठ नेत्या, मंत्री पण आहे आता, कॅबिनेट मंत्री. कोण? स्मृती इराणी. यांचं पुस्तक कोणतं आहे? लाल सलाम. कोणतं? लाल सलाम, स्मृती इराणी. त्याच्यानंतर 400 डेज, चेतन भगत, आंतरराष्ट्रीय दिग्गज लेखक आहेत. कोण? चेतन भगत, ज्यांच्या पुस्तकांवर आतापर्यंत भरपूर मूवीज पण आलेले 2-3. कोण? चेतन भगत. आणि त्यांचंच पुस्तक कोणतं आहे? 400 डेज. कोणतं? 400 डेज. त्याच्यानंतर द लिव्हिंग माउंटेन, अमिताव घोष, आणि जंगलनामा, अमिताव घोष. अमिताव घोष यांचे 2 पुस्तक आहे. कोणते सांगा? द लिव्हिंग माउंटेन आणि जंगलनामा. दुसरं पहिलं कोणतं? द लिव्हिंग माउंटेन, आणि दुसरं कोणतं? जंगलनामा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, बिलीव, सुरेश रैना यांचं आत्मचरित्र आहे. आता सुरेश रैना कोण आहे परत विचारायला नको. कोण? भारतीय क्रिकेटर होते, ज्यांनी आताच मागे निवृत्ती पण जाहीर केली धोनीसोबत, बरोबर? सुरेश रैना. तर यांचं जे आत्मचरित्र आहे ते कोणतं? बिलीव. बिलीव हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटरचं आहे? तर कोणत्या? सुरेश रैना. ओके. त्याच्यानंतर विल, फक्त विल हे विल स्मिथ यांचं आत्मचरित्र आहे. आणि विल स्मिथ हे अमेरिकन ॲक्टर आहे. म्हणजे अमेरिकन ॲक्टर जे आहे विल स्मिथ, अमेरिकन ॲक्टर, बरोबर? कोण? विल स्मिथ. आणि यांचं आत्मचरित्र काय आहे? विल. आलं लक्षात? मग विल हे आत्मचरित्र कोणाचं आहे? विल स्मिथ, जे अमेरिकन ॲक्टर आहेत. मला असं वाटतं ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील. एकदा फास्टमध्ये रिवाईज करू. ओके. बघा मित्रांनो, लिटल बुक ऑफ इंडिया, रस्किन बुक. रायटिंग फॉर माय लाईफ, रस्किन बॉन्ड. इट्स अ वंडरफुल लाईफ, रस्किन बॉन्ड. बॅचलर डॅड, तुषार कपूर. द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, शशी थरूर. त्याच्यानंतर रिसॉल्व्ड झिरो, युनायटिंग नेशन इन अ डिव्हायडेड वर्ल्ड. कोण? बान की मून. त्याच्यानंतर सनराईज ओव्हर अयोध्या. कोण? सलमान खुर्शीद. त्याच्यानंतर कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ, अभिजित बॅनर्जी. लाल सलाम कोणाचं आहे? स्मृती इराणी. 400 डेज. कोण? चेतन भगत. द लिव्हिंग माउंटेन, अमिताव घोष, आणि जंगलनामा, अमिताव घोष. बिलीव कोणाचं आत्मचरित्र आहे? सुरेश रैना. आणि विल स्मिथ यांचं आत्मचरित्र आहे. विल स्मिथ कोण आहे? अमेरिकन ॲक्टर आहेत. आलं लक्षात? आता एक लास्ट याचं एक महत्त्वाचं आहे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जे ते महत्त्वाचं होतं. बघा मित्रांनो, द लाईट ऑफ एशिया, जयराम रमेश, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आता सध्या राज्यसभेमध्ये खासदार पण आहे. जयराम रमेश. कोण? जयराम रमेश यांचं पुस्तक कोणतं आहे? द लाईट ऑफ एशिया. मग द लाईट ऑफ एशिया हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे? कोणाचं? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश. ओके. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी बायबल, खूप चर्चा होती, बरोबर? कोणाची? करीना कपूर किंवा करीना खान. तर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे प्रेग्नन्सी बायबल. तर प्रेग्नन्सी बायबल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या ॲक्ट्रेसचं आहे किंवा अभिनेत्रीचं आहे? तर कोणत्या? करीना खान किंवा करीना कपूर. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रेग्नन्सी बायबल. द लाईट ऑफ एशिया, जयराम रमेश. त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ ट्रूथ, सलमान रश्दी, आणि द सॅटॅनिक व्हर्सेस, सलमान रश्दी. हे 2 गोष्टी इथे लक्षात द्या. सलमान रश्दींचे 2 बुक आहे. कोणते? लँग्वेज ऑफ ट्रूथ आणि द सॅटॅनिक ऑफ व्हर्सेस. हे 2 जे बुक आहेत हे कोणाचे? सलमान रश्दी. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो,
होम इन द वर्ल्ड. अमर्त्य सेन जे अर्थतज्ञ दिग्गज अर्थतज्ञ महान अर्थतज्ञ कोण अमर्त्य सेन यांचं जे बुक आहे कोणतं होम इन द वर्ल्ड. कोणतं होम इन द वर्ल्ड. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो ह्या लक्षात. त्याच्यानंतर बघा सच कहू तो ही नीना गुप्ता यांचं आत्मचरित्र आहे. आणि नीना गुप्ता या भारतीय अभिनेत्री आहे. कोण अभिनेत्री कोण नीना गुप्ता. आणि त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे सच कहू तो. कोणतं सच कहू तो. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो स्टार गॅझिंग द प्लेयर इन माय लाईफ रवी शास्त्री. भारतीय क्रिकेटचे माजी प्रशिक्षक कोण रवी शास्त्री. आणि यांचं पुस्तक कोणतं आहे स्टार गॅझिंग द प्लेयर्स इन माय लाईफ. मग सांगा स्टार गॅझिंग द प्लेयर इन माय लाईफ हे पुस्तक कोणाचं आहे रवी शास्त्री. रवी शास्त्री कोण होते भारतीय क्रिकेटचे माजी प्रशिक्षक जे आहेत रवी शास्त्री होते. त्यांचं पुस्तक कोणतं आहे स्टार गॅझिंग द प्लेयर इन माय लाईफ. त्याच्यानंतर एक्झाम वॉरियर्स नरेंद्र मोदी पंतप्रधान भारताचे पंतप्रधान त्यांचं पुस्तक कोणतं आहे एक्झाम वॉरियर्स. मग एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक कोणाचं आहे नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर माय लाईफ अँड स्ट्रगल खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल परत काही सांगायला नको. तर माय लाईफ अँड स्ट्रगल हे जे आत्मचरित्र आहे तर हे कोणाचं आहे खान अब्दुल गफ्फार खान. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट हमीद अन्सारी भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं पुस्तक आहे बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट हे कोणाचं आहे हमीद अन्सारी जे भारताचे माजी उपराष्ट्रपती होते. त्याच्यानंतर अनफिनिश्ड प्रियंका चोपडा अभिनेत्री माहिती प्रियंका चोपडा त्यांचं पुस्तक कोणतं आहे अनफिनिश्ड. ओके. त्याच्यानंतर युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर युअर बेस्ट डे इज टुडे. आपल्याला पण हे खूप चांगल्या प्रकारे लागू होतं. आपला जो बेस्ट डे तो आजचा आहे म्हणजे प्रत्येक दिवशी आपण असं म्हणाला आज बेस्ट म्हणून ते अनुपम खेर यांनी पुस्तक लिहिलं युअर बेस्ट डे इज टुडे. ओके. कोण अनुपम खेर. आय एम नॉट अ मसिया सोनू सूद बरोबर. लॉकडाऊनच्या काळात आपण बघितलं खूप लोकांना मदत केली सोनू सूद अभिनेत्याने बरोबर. मग त्याने एक पुस्तक लिहिलं आय एम नॉट अ मसिया म्हणजे मी मसिया नाही मी करू शकतोय तुम्ही पण तुमच्यासारखे पण लोक करू शकतात तर करा समाजासाठी काहीतरी योगदान द्या. कोण सोनू सूद असं त्यांना म्हणायचं आहे. काय आय एम नॉट अ मसिया. आणि पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर एन के सिंग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष माहिती आपल्याला एन के सिंग. तर त्यांचं पुस्तक कोणतं आहे पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर एन के सिंग. एकदा फास्टमध्ये रिवाइज करतो. पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर एन के सिंग. आय एम नॉट अ मसिया कोण सोनू सूद. युअर बेस्ट डे इज टुडे कोण अनुपम खेर. अनफिनिश्ड कोण प्रियंका चोपडा. बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट कोण हमीद अन्सारी. माय लाईफ अँड स्ट्रगल खान अब्दुल गफ्फार खान यांचं आत्मचरित्र आहे. एक्झाम वॉरियर्स भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्टार गॅझिंग प्लेयर इन माय लाईफ रवी शास्त्री. स्टार गॅझिंग द प्लेयर्स इन माय लाईफ कोण रवी शास्त्री. सच कहू तो कोण नीना गुप्ता यांचं आत्मचरित्र आहे. आणि नीना गुप्ता कोण आहे अभिनेत्री आहेत. सच कहू तो. होम इन द वर्ल्ड भारताच्या तज्ज्ञ अर्थतज्ञ हे तज्ज्ञच असतात पण जे दिग्गज अर्थतज्ञ किंवा खूप महान अर्थतज्ञ अमर्त्य सेन तर होम इन द वर्ल्ड हे त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर द सॅटॅनिक व्हर्सेस सलमान रश्दी आणि लँग्वेज ऑफ ट्रूथ सलमान रश्दी हे दोन नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. जयराम रमेशचं कोणतं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकारणी लाईट ऑफ एशिया. आणि प्रेग्नन्सी बायबल करीना कपूर किंवा करीना खान. आलं लक्षात. मला असं वाटतं तुम्हाला मी पहिले क्रांत्या सांगितलं त्याबद्दल तुमच्या डिटेल लक्षात आलं असेल. हे तुम्हाला थोडं टफ वाटलं असेल की यार हे सगळं इतके जड नाव आहे कसे लक्षात ठेवायचे पण ठेवायचे मित्रांनो. कारण दुसऱ्यापेक्षा आपल्याला पुढे जायचं असलं ना तर आपल्याला ह्या गोष्टी आजमाव्या लागतात. कारण हे दुसऱ्यांना येणारं नसतं ते आपल्याला येणारं असतं. जे दुसऱ्यांना येत नाही जे आपल्याला येतं त्याच्यामुळे आपले जास्त मार्क्स येतात आणि रिझल्ट येण्याची शक्यता वाढत असते. आलं लक्षात. मला असं वाटतं तुमच्या दोन्ही पण मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला कळाले असतील तुमच्या लक्षात आले असतील. मागचे लेक्चर बघितले नसेल कृपया परत एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि ही सिरीज आपण 5 नोव्हेंबर नंतर अशाच प्रकारे कंटिन्यू ठेवू जेणेकरून तुम्हाला त्याचा आगामी परीक्षेसाठी खूप फायदा होईल. आणि वेगवेगळ्या विषय माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास सांभाळून मी जितका वेळ तुम्हाला देता येईल तितका वेळ देणार आहे. आलं लक्षात. चला तर मित्रांनो मग थांबूया. थँक्यू सो मच. लव्ह यू सो मच.